नवरात्रीच्या सर्वांना शुभकामना आहे. नवरात्रीत 9 दिवस काय देवीला नैवेद्य दाखवायचे चला पाहूया आपण या व्हिडिओमध्ये. पहिला दिवस शैलपुत्री देवीचा. शैलपुत्री देवीला शुद्ध तुपात बनलेला शिरा किंवा शुद्ध तुपात बनलेला नैवेद्य दाखवला जातो. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीचा. चला पाहूया या देवीला कसला नैवेद्य दाखवण्यात येत आहे. तिला साखर आणि गूळ वापरून नैवेद्य दाखवलं जातो. तिसरा दिवस चंद्रघंटा देवीचा. चंद्रघंटा देवीला दूध आणि दुधापासून बनलेला नैवेद्य दाखवला जातो. चौथा दिवस कुष्मांडा देवीचा. कुष्मांडा देवीला काय नैवेद्य दाखवण्यात येत आहे चला पाहूया. कुष्मांडा देवीला पुरी, मालपुआ किंवा गोड पुरी असा नैवेद्य दाखवण्यात येतो. पाचवा दिवस स्कंद माता. तर चला पाहूया स्कंद माते देवीला काय नैवेद्य दाखवण्यात येत आहे. स्कंद माता देवीला केळी, फळं, कसलाही प्रकारचं फळ त्यांना दाखवण्यात येते. सहावा दिवस कात्यायनी देवी. तर कात्यायनी देवीला काय पदार्थ दाखवण्यात येत आहे. त्या देवीला मधाचा पदार्थ नैवेद्य दाखवण्यात येत आहे. सातवा दिवस आहे कालरात्री देवी. तर या देवीला गूळ आणि तिळाचा पदार्थ दाखवण्यात येतो. आठवा दिवस महागौरी. चला महागौरी देवीला काय दाखवण्यात येतंय. तर आठव्या दिवशी महागौरी देवीला साखर आणि खोबरं अर्थात खोबरं आणि खडी साखरनी बनलेला नैवेद्य दाखवण्यात येतंय. नववा दिवस सिद्धिदात्री देवी. तर या देवीला कसला पदार्थ बनवून दाखवण्यात येतोय चला पाहूया. तुपात तयार केलेला शिरा. तर या देवीला सुद्धा तुपात तयार केलेल्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो. मित्रांनो, या प्रकारे तुम्हीही देवीच्या नैवेद्याची तयारी करू शकता 9 दिवसात. आणि कमेंट बॉक्स मध्ये आई जगदंबेचा उदो उदो हे लिहायला विसरू नका.